350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी एक रणनीती वापरली होती ज्यामुळे मुघलांसारखं प्रचंड साम्राज्य सुद्धा गोंधळून गेलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, आजच्या आधुनिक युगात ड्रोन, मिसाईल आणि प्रॉक्सी सैन्याच्या मदतीने अगदी तशीच रणनीती मध्य पूर्वेत वापरली जात आहे. इराण कसं अमेरिका आणि इस्रायल सारख्या महासत्तांना गनिमी काव्यासारख्या टॅक्टिक्सने आव्हान देत आहे, तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण गनिमी कावा म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या सैन्याशी सरळ युद्ध न करता वेगवेगळी रणनीती वापरली होती. त्यामध्ये अचानक हल्ले, लहान सैन्याचे वेगवान आक्रमण, शत्रूला गोंधळात टाकणे आणि लगेच माघार घेणे यालाच म्हणतात गनिमी कावा. उदाहरणच द्यायचं झालं तर शाहिस्तेखानावरचा अचानक हल्ला आणि सुरतेवरचं वेगवान आक्रमण ही इतिहासामध्ये आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. आजच्या आधुनिक युगात सुद्धा हीच रणनीती वापरली जाते. तिला म्हणतात ॲसिमेट्रिक वॉरफेअर. याचा अर्थ असा होतो की एक छोटा देश मोठ्या महासत्तांना, बलाढ्य देशांना मोठ्या आणि शक्तिशाली सैन्याशी थेट युद्ध न करता वेगळी रणनीती वापरतो. आता आपण मध्य पूर्वेमध्ये इराणने ही टॅक्टिक्स कशा प्रकारे वापरली आहे ते पाहणार आहोत. आपल्याला असं म्हणता येणार नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट गनिमी कावा इराणने वापरला, परंतु त्याच प्रकारचं सिमिलर टाईपमध्ये आपलं कमीत कमी नुकसान होऊन शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान कसं करता येईल हीच टॅक्टिक्स इराणने अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध वापरलेली आहे. आता जरी इराणचे अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध थेट युद्ध चालू असले तरी याच्यापूर्वी तो अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध थेट युद्ध टाळत होता. त्याऐवजी तो प्रॉक्सी गटांचा वापर करायचा. म्हणजेच काय, लेबनॉन मधील हेजबुल्ला, गाझा मधील हमास आणि येमन मधील हौतीज या गटांचा तो वापर करायचा. हे गट वेगवेगळ्या ठिकाणांवर अचानक हल्ले करायचे. यामुळे शत्रू राष्ट्राला समजत नव्हतं की हल्ला नेमका कुठून होतोय. आताच्या युद्धात जर तुम्ही बघितलं तर इराणनं आणखीन एक महत्वाची टेक्निक वापरलेली आहे, ती म्हणजे ड्रोन स्वॉर्म हल्ले. 1 किंवा 2 ड्रोन पाठवण्याचे इराण अनेक ड्रोन एकाच वेळी पाठवतो. यामुळे काय होतं तर रडार सिस्टीम गोंधळात पडते, एअर डिफेन्स ओव्हरलोड होते आणि खरे मिसाईल हल्ले करणं सोपं होतं. हे तंत्र आधुनिक लष्करी तज्ञ एअर गोरिला टॅक्टिक्स असं म्हणतात. इराणची अजून एक रणनीती म्हणजे अनेक ठिकाणी एकाच वेळी दबाव तयार करणं. लेबनॉन, गाझा, इराक आणि यमन या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे गट सक्रिय आहेत. यामुळे इस्रायल आणि अमेरिकाला एकाच वेळी अनेक फ्रंटवर आपलं सैन्य पाठवावं लागतं. म्हणजे विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये मोठ्या मुघल साम्राज्याला याच गनिमी काव्याने आव्हान दिलं होतं आणि 21व्या शतकात सुद्धा याचाच अभ्यास करून आता फक्त आधुनिक पद्धतीने ड्रोन, मिसाईल आणि प्रॉक्सी सैन्याच्या मदतीनं तशीच रणनीती आधुनिक युद्धात सुद्धा दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं, आधुनिक युद्धात गनिमी काव्यासारखी रणनीती मोठ्या सैन्यावर मात करू शकेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि असेच रोचक आणि करंट अफेअर्सवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.